शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी दिव्यांग सारथी संघटना संगमनेर आयोजित माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त भव्य अपंग रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अखंड महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांचे दैवत नेहमीच दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय व अपंगांच्या मागण्यांसाठी सतत झटणारे दिव्यांगांचा आत्मा असणारे बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। दिव्यांगांना सन्मानाची ओळख समाजात मान सन्मान भावनांमुळे मिळाला असे उद्गार संघटनेच्या वतीने करण्यात आले। दिव्यांगांचे कैवारी माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अपंग रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तर यावेळी 27 ते 30 अपंग रक्तदात्यांनी रक्तदान केले। तर या शिबिरासाठी मोठ्या संख्येने अपंग रक्तदाते उपस्थित राहून रक्तदानासारखे महान काम केले आहे। या दिव्यांग बांधवांनी आपल्या या देवाला उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या। कानोसा न्यूज संगमनेर। आजच्या महाराष्ट्रात सर्व दिव्यांगांनी मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला। त्याचप्रमाणे आम्ही संगमनेर तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींच्या वतीने आणि दिव्यांग सारथी संघटना दिव्यांग समाजाची मानवता सेवा प्रतिष्ठान निमत यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि सर्व दिव्यांगांच्या सहकार्याने आज बस स्टँड या ठिकाणी आमचे आराध्य दैवत सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। त्या शिबिरात संगमनेर तालुक्यातील दिव्यांगांनी आणि नागरिकांनी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। आतापर्यंत 25 ते 30 दिव्यांगांनी आपलं रक्तदान केलंय आणि 200 ते 250 वर आरोग्य तपासणी या ठिकाणी झालेली आहे। बच्चूभाऊ कडू हे दिव्यांगांसाठी अहोरात्र झटत असतात। आता डेटा परत होणार नाही। दिव्यांगांसाठी जी काही पेन्शन योजना असेल आणि दिव्यांगांना जो मान सन्मान आज महाराष्ट्रात मिळतो फक्त त्याचं एकमेव कारण आहे बच्चूभाऊ कडू। तर मी दिव्यांग सारथी संघटना आणि सर्व दिव्यांगांच्या वतीने आमच्या भाऊंना दीर्घ आयुष्य लाभो अशी विनंती अशी परमेश्वरी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र।